काशीनाथ पंत. एक लेबल. मातीच्या एका बाहुलीला लावलेलं लेबल. होय, उद्या हे शब्द खरे होणार आहेत. या अस्थिपंजर शरीरात धुगधुगणारी ठिणगी एवढ्यातच मालवली जाणार आहे. मागे काय राहणार आहे? कपड्याखाली झाकून ठेवलेल्या या शरीराचा चेहरा तरी कापड उचलून पाहण्या इतकं कुतूहल कोणामध्ये असेल का? आणि असलंच तरी ते किती शमणार आहे? काशीनाथ पंत. त्याला उत्तर मिळेल. त्या एका शब्दाने त्याला कितीसा बोध होणार आहे? काशीनाथ पंत या नावाने मी गेली 20 वर्षे वावरतो आहे, पण तेही मी स्वतःच्या सोयीसाठी धारण केलेलं नाव आहे. माझं खरं नाव ते नाही किंवा नसावं. काही वेळा वाटतं मला यापूर्वी नाव नव्हतंच, फक्त एक नंबर होता. नंबर 747. ही अक्षरच काशीनाथ पंत. ही अक्षरच, पण 747. ही अक्षरं भयानक वाटतात, मनाचा थरकाप करतात, शरीरावर काटा उभा करतात. 747 ही संख्या ऐकली, पाहिली किंवा वाचली की मनात नाना अर्धस्मृत आठवणी गदारोळ करून उठतात. निरर्थक, अचकट विचकट बडबड, जीवघेण्या यातना, आसुरी हास्याचा खतखताट, मोठमोठे लोखंडी गजाचे दरवाजे दणादण बंद केल्याचा खणखणाट, हातापायांना आवळलेल्या लोखंडी पट्ट्या नकोत, नकोत, त्या आठवणीच नकोत, तो नंबर नको. त्यापेक्षा काशीनाथ पंत हे नाव 1000 पटींनी चांगलं वाटतं. मनाला पीळ पाडून थरथरत्या हाताने मी अक्षराने करीत या ओळी लिहित आहे. कशासाठी? कोणासाठी? इतरांच्या स्वनिष्ठ आठवणीत कोणाला स्वारस्य असतं? आणि शिवाय ही काही माझी कहाणी नाही, कारण माझ्या आयुष्यातले अनेक खंड मलाच अज्ञात आहेत. एखाद्या दोऱ्यात वेगवेगळे मणी ओवावेत तशा या पृथक पृथक आठवणी आहेत. माझ्याच मनाच्या धाग्यात गुंफलेल्या. काही पुरातन, स्वच्छ, स्पष्ट, विलोभनीय, अविश्वसनीय वाटतात, तर काही भयानक, जीव घाबरा करणाऱ्या, शरीर घामाघूम करणाऱ्या वाटतात, तर काही स्वप्नांसारख्या, असंभाव्य, अशक्य कोटीतल्या भासांसारख्या वाटतात. यातल्या खऱ्या किती आणि खोट्या किती देवासच माहीत. मला तर माहीत नाही. जीवनाच्या सीमारेषेवरून मी मागे वळून पाहत आहे. समोर तर अज्ञाताचा अथांग सागर पसरला आहे. त्यात आता माझ्या अस्मितेची ठिणगी विझून जाणार आहे. पण मी कोणत्या मार्गाने येथवर येऊन पोचलो आहे? काळाच्या रेतीवर पावलांच्या खुणा उमटल्या आहेत. ही पावलं 20 वर्षापर्यंत मागे जातात. रक्ताळलेली, ठेचाळलेली, रखडणारी पावलं. एकाकी, दुःखी, वंचित, उपेक्षित, दीनवाणी, अस्थिर आयुष्याची 20 वर्षे ओलांडून ती पावलं येतपर्यंत पोचली आहेत. या 20 वर्षात मी मानवाच्या पातळीला फार थोड्या वेळा पोचलो. बहुतेक कालखंड पशुसारखा स्वार्थाच्या, पापाच्या कर्दमातून सरपटच क्रमला आहे. पण त्यामागे, त्याआधी काय आहे? त्याआधी सर्व काही धूसर, अस्पष्ट आहे. पण 20 हे काही माझं खरं वय नाही, कारण मी वृद्ध आहे, म्हातारा आहे. तसा स्वतःचा जन्म, जीवनाचा आरंभ कोणालाच आठवत नाही. त्याला तो दुसऱ्या कोणाकडून तरी जाणून घ्यावा लागतो. माझी गोष्ट तशी नाही. मला जाणीव आली तेव्हा मी एका अनोळखी शहराच्या आड रस्त्याने लपतछपत चाललो होतो. पाय थकले होते. पोटात भुकेने काहूर माजलं होतं. पण मी कोठे होतो? कशापासून दूर दूर पळत होतो? कोठे चाललो होतो? मी कोण होतो याचा कशाचाही मला गंधही नव्हता. समाजाचे अनेक नियम मला भारी किंमत देऊन शिकावे लागले. फुकट काही मिळत नाही. अन्नाच्या प्रत्येक घासासाठी घाम गाळावा लागतो. कोणीही अनामिक राहू शकत नाही. प्रत्येकाला नाव, गाव, पत्ता हा हवाच. शरीराच्या गरजा काही दाम मोजून पुऱ्या करून घेता येतात, पण मनाच्या गरजा
कुठेही अशा पैसे मोजून भागवता येत नाहीत. मला नाव हवं होतं, गाव हवं होतं, व्यवसाय हवा होता. एकेका अनुभवानंतर मी एक एक धारण केलं. शरीरावर, वस्त्रावर वस्त्र चढवावं तसं. पण ते सोपं नव्हतं. त्या अनुभवांचे व्रण अजूनही मी वागवत आहे. शरीरावर आणि मनावर, सर्वत्र. अनेक गावातून मी राहिलो आहे. ते एखाद्या चित्रपटासारखे मनःचक्षू समोरून सरकतात. पण कुठेही जीवाला चैन लाभली नाही. काहीतरी पाठलागावर असल्याची जाणीव मला सतत होत होती, अजूनही होते. आयुष्याची अखेर आली, पण हे रहस्य उलगडलं नाही. कदाचित तेही माझ्याबरोबरच या सीमारेषेपार येणार असेल. कदाचित तिकडेच त्याची उकल होणार असेल. कोणी सांगावं? डोळ्यासमोर एक चित्र येतं. एक टुमदार घर, लहानसा मळा, शेतीवाडी. त्या घरात संपत्ती, ऐश्वर्य, नोकर-चाकर सर्व काही आहे. घराचा मालक सधन, यशस्वी आहे. पण त्याचा स्वभाव तापट, विलक्षण मत्सरी वाटतो. घर धनीन सुस्वरूप आहे, सुस्वभावी आहे. पण मालकाच्या मनात तिच्याबद्दल संशय आहे. या जोडप्याला एक सुपुत्र आहे, पण तो तिथे राहत नसावा. तो हुशार आहे, आज्ञाधारक आहे, पण त्याची प्रतिमा विलक्षण पुसट आहे. कधी कधी तर त्याच्या अस्तित्वाची जाणीवही नसते. पण मला एक नवल वाटतं. बाह्यतः परक्या वाटणाऱ्या या माणसाच्या अगदी अंतर्मनातले लहान सहान विचारही मला एवढे बारकाव्यासह कसे माहीत असावेत? का तो माझाच पूर्वाश्रमीचा अवतार आहे? असंच असलं तर मग माझ्या मनातलं संशय पिशाच्च मला शांतता लाभू देत नव्हतं. सदान कदा पत्नीच्या शिलाची शंका मनाला त्रस्त करीत असे. आणि म्हणून एका दुर्दिनी मी माझ्या पत्नीची परीक्षा पाहायचा निश्चय केला. परगावी कामाला जाण्याचा बहाणा करून घराबाहेर पडलो आणि मध्यान्ह रात्री नंतर चोरून परत आलो आणि वाड्याच्या दाराबाहेर लपून पहारा करीत बसलो. आणि हाय रे देवा, माझ्या सर्व शंका खऱ्या ठरल्या. काही वेळातच दरवाजा हलकेच उघडला आणि एक चोरटी आकृती हलकेच बाहेर पडली. संतापाने बेभान होऊन मी त्याच्या दिशेने झेप घेतली. पण अंधाराचा फायदा घेऊन तो घरामागच्या झाडीत पाहता पाहता दिसेनासा झाला. एखाद्या वाऱ्यासारखा, एखाद्या सावलीसारखा. कधी कधी शंका येते, तो खरा तरी होता का संशयाने पिसाळलेल्या मनाचा तो एक भास होता? पण हा सद्विवेक सुचण्याच्या मनस्थितीत मी तेव्हा नव्हतो. संतापाने शरीराची लाही लाही होत होती. मत्सराने मेंदू आगीवर धरला होता. पौरुषाचा हा अपमान असह्य होत होता. डोळ्यासमोर सुडाचे लाल पटल पसरले होते. त्यात सारासार विचाराची होळी झाली होती. अतिरेकी संतापाने मी बेभान झालो होतो, आंधळा झालो होतो. त्याच उघड्या दारातून मी वाड्यात आलो. तसाच चोर पावलांनी मी माझ्या खोलीत आलो. खोलीत अंधार होता, पण खोलीचा इंच न इंच माझ्या परिचयाचा होता. मला कशाला प्रकाश हवा? मी सरळ पलंगाकडे गेलो. पलंगावरून हात फिरवला. पलंगावरचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते. पण तिथे तिला माझी पत्नी कशी म्हणू? ती कुलटा नव्हती. माझी चाहूल लागताच कुठेतरी लपून बसली होती की काय? होय, कारण खोलीच्याच कोपऱ्यातून मला कोणीतरी अगदी चोरून घेतलेला श्वास ऐकू आला. तीच ती असणार, ती कोपऱ्यात. दुसरं कोण? एखाद्या चवताळलेल्या वाघासारखी मी त्या दिशेने झेप घेतली. ती कोपऱ्यात अंग चोरून घेऊन बसली होती. तिच्या तोंडून निघू पाहणारी किंचाळी मी मुळातच रोखली. एका क्षणात माझे दोन्ही हात तिच्या गळ्याभोवती आवळले गेले. काही क्षण तिच्या शरीराची तडफड झाली. आरोप करीत बसण्यात काय अर्थ होता? इतका पुरावा मिळाला असताना तोंडून कबुली हवी होती कशाला? आणि तो पापी चेहरा पाहायचा तरी कशाला? त्या गडद अंधारातच, त्या घुसळत्या शांततेतच तिच्या व्यभिचारी आयुष्याचा शेवट झाला. मी केला. ही एक चित्रमालिका, हे एक भडक स्वप्न असं संपलं. मी त्यात भूतकाळ वापरला आहे, पण वास्तविक वर्तमान काळच हवा. कारण त्या घटना
सतत होत असतात. माझ्या मनात संशय जागा होतो. मीच मनाशी हा सैतानी बेत आखतो. मीच गावाला जाण्याचा बहाणा करून बाहेर पडतो. मीच परत रात्री लपत छपत येतो. मीच संसाराची विटंबना करतो आणि मीच त्याचा शेवट करतो. तेच ते पुन्हा पुन्हा. या भडक चित्रासमोर माझं भटकंतीचं रखडतं हरकाम्याचं आयुष्य किती नीरस, किती रंगहीन, किती क्षुद्र वाटतं. न स्वास्थ्य, न चैन, सदान कदा पायाला भोवरा. ऊन, वारा, थंडी, पाऊस, धूळ, खडे, चिखल. ना कधी वसंत फुलला, ना कधी पक्ष्यांनी कूजन केलं. पण हे सर्व परवडलं. ती त्या रात्रीची ती एक आठवण नको. कारण ती आठवण मेंदू थिजवते, रक्त गोठवते, शरीराचा थरकाप करते. पण नको म्हटल्याने ती राहते का? फिरणाऱ्या चक्रावरच्या अणुकुचीदार टोकासारखी तीही नेमाने येते. त्या एका टोकावर जीव कसा फुलासारखा तडफडतो. पण त्या अवाढव्य नियती चक्राला कसली दया, कसली करुणा. मी एका दारात उभा आहे. दार तरी खरं आहे का सांकेतिक आहे मला माहीत नाही. माझ्या शेजारीच कोणीतरी आहे, पण तो अनामिक आहे. त्याच्या अस्तित्वाची केवळ जाणीव आहे, बाकी काही नाही. समोर पांढरा रस्ता दूरपर्यंत पसरत गेला आहे आणि त्या रस्त्यावरून दूरवरून काहीतरी माझ्या दिशेने येत आहे. आधी ते अस्पष्ट आहे, पण त्याच्या बाह्यरेषा झपाट्याने स्पष्ट होत आहेत. ती एक मानवी आकृती आहे. नाही, ती एक स्त्री आहे. एक स्त्री नाही, ती माझी पत्नी आहे. माझी दिवंगत मृत पत्नी. तिच्या अंगावर पांढरी शुभ्र पायघोळ साडी होती. सरळ पडलेल्या चंद्रप्रकाशात त्या चेहऱ्याची रेषानरेषा एक प्रकारच्या अनैसर्गिक स्पष्टतेने दिसत होती. चेहरा निर्जीव मृत होता. गळ्यावरच्या निळ्या काळ्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. नजर माझ्यावरच खिळलेली होती. त्या नजरेत राग नव्हता, द्वेष नव्हता, सुडाची धमकी नव्हती, खेदही नव्हता, पण ओळख होती. असं वाटत होतं की ही भेदक नजर एखाद्या सुरीसारखी पार खोलवर जात आहे. मनातल्या त्या हलाहलाला स्पर्श करीत आहे. त्या भयप्रद आकारासमोर मी उभाच कसा राहणार? कोणीतरी मला अडवण्याचा प्रयत्न केल्याचं स्मरतं. मी सर्व अडथळे दूर सारले आणि त्या जीवाचं भीतीने पाणी पाणी करणाऱ्या आकृतीपासून दूर दूर पळत सुटलो. ती जागा मागे टाकली. त्याचबरोबर नाव, गाव, नाती गोती, आठवणी, सर्व पूर्वायुष्यच मागे टाकलं जणू. तेव्हा काळजातला शूल हा आहे तर. या आकृतीपासून मी गेली 20 वर्षे पळत आहे. आता सत्यस्थिती आणि भास यांच्यातली सीमारेषा पुसली गेली आहे. एखादा चंदेरी प्रकाशात उजाळलेला रस्ता दिसला की जीवाची कालवाकालव व्हायला लागते. वाटतं एवढ्यातच दूरवरून ती भयानक पांढरी आकृती अशी वाऱ्यासारखी झपाट्याने जवळ येईल. काही वेळा पांढरं काहीतरी दिसलंही आहे. मी त्याची परीक्षा पाहायला थांबलेलोच नाही. हे वर्णन करताना जीवाचा थरकाप झाला होता. आता कसं शांत वाटतंय. पण सांगून मनावरचा बोजा काही कमी झाला का? मुळीच नाही. ज्या साशंक धूसर अवस्थेतून या प्रसंगाची सुरुवात होते तिथंच ती संपते. हा बोजा अखेरच्या क्षणीच खाली उतरला जाणार आहे. त्या वैतरणी नदीचा तीर आता जवळ आला आहे. थकलं भागलेलं जीर्ण शीर्ण शरीर आणि गोंधळलेलं एकाकी मन मागे ठेवून मी त्या नव्या प्रदेशात प्रवेश करणार आहे. तिथे तरी माझ्यासाठी काही आपुलकीचा ओलावा, काही मनाची माणुसकी असेल अशी आशा मनाशी करीत. कथा आवडल्यास आपल्या श्रवणकथा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.